प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत सातूच्या पिठाचे पौष्टिक असे झटपट तयार होणारे, कमी साहित्यात तयार होणारे आणि पटकन तयार होणारे असे गोल गोल लाडू। सोबतच आपण पाहणार आहोत लाडूसाठी तयार होणारा बुरा किंवा तगार कसं बनवायचं त्याची रेसिपी। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेलं आहे सातूचं पीठ, याला सत्तूचा आटा असं पण म्हणतात। तर यामध्ये आहे चणा, बार्ली आणि वीट। चणा म्हणजे भाजलेले चणे असतात ते, बार्ली म्हणजे एक मिलेट आहे, जे धान्य आहे। तर ते गव्हासारखंच असतं पण गव्हापेक्षा ह्याचे छोटे दाणे असतात। आणि वीट म्हणजे गहू, तर त्याचं हे पीठ आहे। तर हे पीठ जे आहे ते भाजलेलंच पीठ असतं, त्यामुळे जास्त भाजण्याची ह्याला गरज नसते। आता आपण एका वाटीने हे पीठ मोजून घेणार आहोत। तर त्याचे आज आपण मस्त असे लाडू तयार करणार आहोत। तर इथे हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे। तर हे मी मोजून घेते, एक वाटी घ्यायची आणि वाटीने हे मोजून घ्यायचं, म्हणजे मग आपल्याला पुढचे साहित्य घेण्यासाठी चांगलं पडेल। दाबून दाबून भरलं तर 2 वाट्या हे पीठ आहे। सातूचं पीठ जे आहे ते प्रोटीन म्हणून पण वापरलं जातं। दुधामध्ये साखर टाकायची आणि 2 चमचे हे पीठ घालायचं आणि प्यायचं। हे पीठ जे आहे ते आता आपण बाजूला ठेवून देऊया। आणि इथे मी पॅन घेतलेला आहे। आता तूप घेताना मी इथे अर्धा वाटी तूप घेतलेला आहे, त्याच वाटीने अर्धा वाटी मोजून घेतलेला आहे। तूप जे आहे ते इथे लागेल तसंच आपण वापरणार आहोत। सुरुवातीला इथे मी 2 चमचे तूप घातलेला आहे। आता ह्यामध्ये मी बदाम घातलेले आहेत आणि काजू घातलेले आहेत। काजू आणि बदाम तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता। मी इथे जास्तच वापरलेले आहेत, तो तुम्ही कमी पण वापरू शकता किंवा नाही वापरले तरीसुद्धा हे पीठ जे आहे ते पौष्टिक आहे, त्यामुळे ह्या नुसत्या पिठाचे पण तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता। काही सेकंद मी इथे हे परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी थोडेसे पिस्ते घातलेले आहेत, 15 ते 20 असतील। तर पिस्ते पण मी घातलेले आहेत। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स इकडे वापरू शकता। थोडंसं हे परतून घेतल्यामुळे काय होतं, ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल। शिवाय तुपात तळल्यामुळे हे क्रिस्पी तयार होतात, त्यामुळे ह्याची चवही वाढते। हे बाजूला ठेवून देऊया। आणि एक छोटी वाटी इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा मी थोडंसं असं परतून घेतलेलं आहे। चांगलं कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला रंग न बदलता भाजून घ्यायचं आहे। यानंतर ह्यामध्ये हे सातूचं जे पीठ आहे ते आपण भाजून घेणार आहोत। तर सुरुवातीला मी इथे कोरडंच हे पीठ थोडंसं भाजून घेते, एखाद मिनिटभर। त्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं करून तूप घालायचं आहे। तर इथे 4 चमचे मी तूप घातलेलं आहे। आता हे हलवत जायचं। गॅसची आच जी आहे ती एकदम मंद ठेवायची आहे, कारण पीठ हे भाजलेलंच आहे। तेव्हा आपल्याला फक्त ह्याला तुपामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि हलकंसं भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे मी इथे थोडं थोडं तूप घालून हे पीठ जे आहे ते भाजून घेते, कारण आता हे चण्या डाळीचं जे पीठ आहे ना ते पटकन असं लुसलुशीत होतं, त्यामुळे तूप जे आहे ते थोडं थोडं करूनच घालायचं। आता हे थोडं थोडं करून मी तूप घातलेलं आहे। आणि हे बघा, जसं आपलं बेसनचं लाडू करण्यासाठी आपण पीठ तयार करतो, भाजून घेतो, तसंच हे भाजून घेतलेलं आहे आणि या पद्धतीचं हे पीठ तयार केलेलं आहे। तर इथे मला पाऊण वाटी तूप लागलेलं आहे। आता हे पीठ जे आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ, म्हणजे ते थंड होईल। पीठ आपण थंड करून घेऊया। आता हे पीठ जे आहे ते 5 ते 7 मिनटं आपण भाजलेलं आहे। जास्त पीठ भाजण्याची गरज नाही आहे, कारण हे भाजलेलंच पीठ आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट जे आहेत ते थंड झालेले आहेत, तर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण फिरवून घेऊया। जास्त पावडर करायची नाही आहे, थोडंसं रवाळच ठेवायचं आहे। त्यामुळे इथे मी 1-2-3 वेळा फिरवून घेतलेलं आहे, चालू बंद करून। आणि हे ड्रायफ्रूट्सची पूड आपण तयार करून घेतली। आता इथे खोबरं जे आहे ते बघा व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे, हातानेच ह्याला चुरून घ्यायचं। ह्याला मिक्सरला घालायची गरज नाही। आणि ते सुद्धा आपण ह्यामध्ये घातलेलं आहे। आता इथे घेतलेला आहे मी तगार किंवा बुरा ज्याला म्हणतात। या तगारमुळे हा लाडू जो आहे तो एकदम स्वादिष्ट तयार होतो। तर आपण पटकन बघूया की हे तगार आपण घरी कसं बनवू शकतो। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी 2 वाटी साखर घेतलेली आहे, एकच वाटी आपल्याला इथे वापरायची आहे। तर याच वाटीने आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे। तर याच वाटीने आपण पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे। पाण्याचं प्रमाण योग्य असणं फार गरजेचं आहे। आणि आता एकसारखं ह्याला हलवत राहायचं आहे। मध्यम आचेवरच हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। सतत हलवत राहायचं आहे आपल्याला हे, आणि एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे। आता इथे बघा, हा एकतारी पाक तयार झालेला आहे। एकतारी पाक तयार झाला की ह्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। साजूक तूप घातल्यामुळे ही जी तगार आहे किंवा हा जो बुरा आहे तो एकदम सॉफ्ट तयार होतो आणि चवदार तयार होतो, कारण त्याला तुपाचा मस्त असा स्मेल येतो आणि लाडू
त्यामुळे एकदम स्वादिष्ट बनतात. मिठाईवाले जे असतात ते मिठाईमध्ये साखर न वापरता असा हा बुरा किंवा तगार ज्याला म्हणतात तीच वापरतात, कारण त्यामुळे मिठाई जी आहे ती स्वादिष्ट तयार होते. तर याऐवजी तुम्ही लाडू करता पिठी साखर पण वापरू शकता, पण मी आज इथे तगार वापरलेली आहे. तर बघा आता हे मिश्रण जे आहे ते हळूहळू आता मस्त असं घट्ट होत चाललेलं आहे. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. आता हे जसं जसं थंड होईल तसं तसं मस्त अशी ही तगार किंवा बुरा तयार होणार आहे. पण सतत ह्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर मग हे कडक होऊन जाऊ शकतं. कडक झाल्यानंतर त्याला आपल्याला मिक्सरला लावावं लागेल आणि मग त्याची चव बिघडते. त्यामुळे शक्यतो ह्या स्टेपला हात बिलकुल आपल्याला बाजूला करायचा नाही आहे. तर सतत ह्याच्या गुठळ्या अशा मोडत राहायच्या आहेत. आता बघा हे जसं जसं थंड होत चाललं आहे तसे तसं हा तगार आपल्याला व्यवस्थित चांगलं मस्त असं तयार होत चाललेली आहे. तर आता बघा हे मस्त असं तयार झालेलं आहे. आता ह्या ज्या गुठळ्या आहेत त्या मी सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि इथे आपली तगार जी आहे ती चांगली मस्त तयार झाली. तर आता ही मी रेसिपी तुम्हाला दाखवली की घरी तगार कसं बनवायचं, पण याऐवजी रेडीमेड तगार पण मिळते. तर ते तुम्ही पॅकेट आणून वापरलं तर लाडू अगदी लगेचच तयार होतात. तर आता बघा ही तगार जी आहे ती ह्यामध्ये आपण घातलेली आहे. 2 वाटीला 1 वाटी तगार मी इथे वापरलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे वेलची पूड घातलेली आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करताना जे आपलं सातूचं पीठ आहे ते गरम आहे, त्यामुळे हाताला चटका लागू शकतो. तर हळूहळू करून किंवा थंड करून तुम्ही हे चांगलं मिक्स करून घ्या. तर आता इथे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपण बघायचं की हा लाडू वळतो किंवा नाही. जर तुमचं मिश्रण कोरडं असेल तर तुम्ही ह्यामध्ये 2 चमचे तूप अजून घाला. तर तूप घालताना थोडं थोडं करा, कारण हे पीठ जे आहे ते लगेचच असं लुसलुशीत होऊन जातं. त्यामुळे तूप जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला. आता बघा इथे हा लाडू मस्त असा वळलेला आहे. त्याला छान अशी शायनिंगसुद्धा आलेली आहे, त्यामुळे तूप दुसरं घालण्याची गरज नाही आहे. तर याच पद्धतीने मी आता दुसरा लाडू पण तयार करून घेणार आहे. बघा किती मस्त हा लाडू तयार होतो. झटपट वळतात आणि कमी साहित्यात, कमी मेहनतीमध्ये पटकन हे लाडू तयार होतात. जर तुम्हाला कधी वेळ नसेल तर पटकन हे लाडू तयार करून घेऊ शकता. शिवाय पौष्टिक आहेत. मुलांना डब्याला तुम्ही देऊ शकता. मुलांच्या छोट्या बुकेसाठी तुम्ही घरात हा लाडू बनवून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाही. महिनाभर हे लाडू व्यवस्थित टिकतात.